स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे। महायुती आणि मविया सोबत न जाण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं राजू शेट्टी म्हणतात। दोघांकडून सुद्धा प्रस्ताव आहे, परंतु कोणासोबत युती करणार नाही असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। स्वप्नील, स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे, काय नेमकं राजकीय समीकरण आहे? नक्कीच अमित, महायुती आणि महाविकास आघाडीच्या मध्यस्थामार्फत लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रस्ताव येत आहेत, परंतु लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणासोबत युती न करता स्वतंत्रपणे लढेल। सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी या आकलना शक्तीच्या बाहेर आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी यांनी आता सध्या मोर्चेबांधणी सुरू केली आहे। तसेच कार्यकर्त्यांनी देखील आता त्यांच्याकडे आग्रह आहे की महायुती आणि महाविकास आघाडीसोबत न जाता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे लढावा। त्यामुळे आता ज्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांचे मेळावे सुरू आहेत, यामध्ये राजू शेट्टी यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की महायुती आणि महाविकास आघाडीसोबत न जाता लोकसभा मतदारसंघात हातकणंगले मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यात येणार आहे। अमित, स्वप्नील, खरं तर दोघांकडून सुद्धा प्रस्ताव आहे, पण कोणासोबत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय नेमका का घेतला जातोय? नक्कीच अमित, गेल्या काही दिवसापासून ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, या ज्या घडामोडी आहेत, हा आकलन शक्तीच्या बाहेर असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे। जे राजकीय समीकरण आहेत ती वेळोवेळी बदलत आहेत, त्यामुळे आता महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा देखील आता त्यांनी निर्णय घेतला आहे। नक्कीच, धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।